उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याच्या निमित्तानं आज कोल्हापुरात येणार आहेत। बाळूमामाचं दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार असून राधानगरी मतदारसंघात ते जाहीर सभा घेणार आहेत। तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। खासदार असदुद्दीन ओवैसींनी सुप्रीम कोर्टात वक्फ बोर्डाशी संबंधित याचिका दाखल केली। ओवैसींनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टात लवकरच या प्रकरणी सुनावणी पार पडेल। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर झालंय। दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावरती सही करू नये अशी विनंती केली जाणार आहे। राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवरती अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे। वक्फ जमिनींविषयीचं विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरील ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे। यासाठी GIS मॅपिंग केलं जाणार असून या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावरती निवासी तसंच व्यावसायिक आस्थापनं उभी केली जाणार आहेत। त्यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे। जळगावमध्ये मुस्लिम मणियार बिरादरी आणि इतर मुस्लिम महिलांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत रस्त्यावरती उतरून निदर्शनं केली। केंद्र सरकारवर मुस्लिम समाजाच्या हक्कांवरती गदा आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावरती सही करताना दुःख होतं। 22 लक्षवेधी तहसीलदारावरती होतात हे चांगलं नाही। तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावरती येऊ ही मानसिकता बदला अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या कारभारावरती ताशेरे ओढले। इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 10 वर्ष रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। 18 मे रोजी मतदान होणार असून 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे। ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाला खासदार संजय राऊतांनी उपस्थिती लावली। रश्मी ठाकरेंनी सुद्धा देवीच्या दर्शनाला जाऊन आरती केली। दरम्यान ठाणे असं शहर आहे तिकडे सारखं यावंसं वाटतं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला। 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाटच बघताय, कर्जमाफीचे पैसे मिळाले की मात्र लग्न आणि साखरपुडे करता असं म्हणत कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं। नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान त्यांनी हे विधान केलं। रामनवमी निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत। कल्याण डोंबिवली मनपानं परिपत्रक काढत आदेश जारी केलाय। आज दुपारी 12 वाजल्यापासून ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकानं बंद असतील। गेल्या आठवडाभरापासून राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे 17 जिल्ह्यांमधील सुमारे 13,000 हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाल्याचा फळ पिकांना सुद्धा फटका बसलाय। नाशिक आणि बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। ठाण्यातील चिरागनगर येथील प्रस्तावित एसआरए प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। जमिनीवरती आदिवासींचा मालकी हक्क नसून राज्य सरकारचा आहे असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलंय। त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून रखडलेलं काम आता पुन्हा सुरू होणार आहे। पाकिटबंद आहारासाठी फेस रिकग्निशन प्रणालीची अंगणवाडीमध्ये सक्ती नसणार आहे। मुंबईसह राज्यामध्ये लाभार्थ्यांना फेस रिकग्निशन प्रणाली प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। एकात्मिक बाल विकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोनं कारवाईचा आसूड उगारलाय। पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोमवारपासून या भूखंडांवरती जप्तीची कारवाई सुरू होणार आहे। त्यामुळे भूखंडधारकांचे धाबे दणाणलेत। श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर आजपासून सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे। एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावरती बंदी असेल। नवी मुंबईच्या ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी असतात। दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने या भागात कांदळवन सफारी पार्क उभारण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले। देशातील 8 राज्यांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवरती गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयकं देण्यासाठी तब्बल 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की ओढावली आहे। नगरविकास खात्यानं मुंबई पालिकेत सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे कर्ज काढण्यास मान्यता दिली। मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक ठरलंय। सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात ताजमहालनं 297 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावतांनी राज्यसभेत या संदर्भातली माहिती दिली।
एसटी महामंडळानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केलाय. वर्षभरात 11 लाख गाड्यांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. यावर्षी विभागानं 2,25,300 कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केलाय, जो संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% अधिक आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेनं प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू केली. ही सेवा सध्या ज्या स्थानकांवरती हमाल उपलब्ध नाहीत अशा स्थानकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागात पुढच्या 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील ई बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय. आजपर्यंत ज्या कंपनीला या बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीनं वेळेत बस पुरवली नसल्याकारणानं त्या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळानं इव्हेट्रान्स कंपनीशी करार केला होता, तो रद्द केलाय. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईमध्ये तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पावरती करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1,247 किलोमीटरनं वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया ते बल्लारशा मार्गावरील 240 किलोमीटर लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. तर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते, ती बघूयात. उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीचं नेमकं कारण काय उद्देश या संदर्भातली माहिती आपण घेऊयातच. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे. उदय सामंत आणि राज ठाकरेंची झालेली ही भेट. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदं भरली जात आहेत. 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीसाठी करार पद्धतीनं ही पदं भरली जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकांवरती प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. तर कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारला जाईल. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलेला. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी केली जाईल. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर ते अंधेरी मार्गिकेवरती मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बांधकामांवरनं मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलंय. बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई करणं हे महापालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं. राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादात सापडला. आधीच लाखोंच्या संख्येत रिक्षा टॅक्सी उपलब्ध असताना ई बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायावरती परिणाम होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. अवकाळी पाऊस आणि सततची नापिकी यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्याच्या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 21,219हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 24 वर्षात हे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावरती मेगा ब्लॉक असेल.
केंद्र सरकारनं कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झालाय. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप काही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्यासाठी पीएमपी बसमध्ये एआयवर आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टेअरिंगवरती लावण्यात येणार असल्यामुळे चालकावर देखील नजर असणार आहे. पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय. पुणे जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे प्रामुख्यानं भाजीपाला, गहू यासोबतच फळबागांचं नुकसान झालंय. नुकसान झालेल्या भागात तातडीनं पंचनामे करण्यात येणार असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय. पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये केली. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत अॅपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली आहे. नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आलेत. 24 जिल्ह्यातील 110 तालुक्यांमध्ये 26 ते 27 हजार एकरावरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत. आणि एक मोठी बातमी ती म्हणजे उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. त्यावेळची ही दृश्य समोर आली आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. अधिक माहिती आपण घेऊयात. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत आहेत. स्नेहा, आज ही भेट नेमकी कधी झाली आणि काय त्यामागचा उद्देश? नक्कीच मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. असं म्हटलं जाते की ही जी भेट आहे ती पूर्वनियोजित भेट आहे आणि त्या अनुषंगाने उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात देखील आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी बरेच मुद्दे उपस्थित केलेले होते. त्या अनुषंगाने देखील ही भेट होत असते. त्याप्रमाणे मराठी भाषेसंदर्भात देखील राज ठाकरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने देखील उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत असं समजलं जाते. बिलकुल स्नेहा, आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. आज सकाळीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि या भेटीचं कारण जे सांगितलं जातंय ते म्हणजे आगामी महापालिका निवडणुका आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी कदाचित ही भेट असावी अशी शक्यता आहे. आणि त्यासाठी नुकतेच उदय सामंत हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामांचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होईल. कळस, धानोरी, वडगाव शेरी, खराडी आणि लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होईल. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,2500 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरुद्ध कारवाई करण्यात आली. तर 975 फूड स्टॉल्सवरती छापे टाकण्यात आलेत. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकलं गेल्याचे प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती विशेष नजर ठेवली जाते. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरनं उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आलं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवलीत काही रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटची कामं सुरू आहेत. तर काही ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्तानं उत्सवांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन कॉन्क्रीट रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वाढत्या तापमानामुळे राज्यामध्ये मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
मराठीचा प्रसार करणं चुकीचं नाही किंवा वावगं सुद्धा नाही, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावरती भर दिल्याची चर्चा आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केलंय. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलंय. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरात 6 आणि कळंबोलीमध्ये 1 शाळा विनापरवानगी सुरू असल्याचं आढळलं. बीकेसीमध्ये 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं बीकेसीतील 3400.59 चौरस मीटर जागा 80 वर्षांच्या भाडेकरारावरती देण्याचा निर्णय घेतलाय. आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा उत्सव सुरू आहे, त्यामुळे एकविरा देवी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वातावरणातल्या बदलामुळे अकोल्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब आणि खोकल्याचं प्रमाण वाढलंय. आजाराचा धोका टाळण्यासाठी बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या हातगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. यामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवरती अज्ञात दरोडेखोरांनी डल्ला मारला. चोरीच्या घटनेनंतर घरमालकाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झालाय. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरती हे 8वं टर्मिनस ठरणार असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. शहानूर मिया दर्ग्यासमोरच्या 6 वसाहतींमधील महिलांनी थेट मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचं कार्यालय गाठलं. मागील 20 दिवसात फक्त 12 वेळेस पाणी पुरवठा झालेला आहे. त्यात देखील अनेकांना कमी दाबामुळे पाणी मिळालेलं नाही असा आरोप महिलांनी केलाय. खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं धोरण आखणाऱ्या पालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवरती आलेला असताना मुंबईमध्ये अजूनही 701 किलोमीटरची तब्बल 2018 कामं सुरूच आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणं अशक्य असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी देखील खड्ड्यातच जाण्याची भीती आहे. गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेत रखडलेल्या महापालिका रुग्णालयातील मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात असून सुमारे 200 कोटी रुपयांच्या औषधांची लवकरच खरेदी करून रुग्णालयात वितरित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडवरील 8 किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड आणि त्यावरील सायकल ट्रॅकचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मे महिन्याअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराण यांनी दिली. राज्यातील शाळा मूल्यांकन प्रक्रियेत मुंबईमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटून 3ऱ्या क्रमांकावरती असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. मुंबई शहर उपनगर मिळून एकूण 4144 शाळांपैकी 337 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नाही असं स्पष्ट झालंय. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणात जोर पकडला असून या कालावधीमध्ये देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातनं ही माहिती समोर आली आहे. सिडकोनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 14,130 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. सिडकोच्या 55 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गृहनिर्माण प्रकल्प, नैना, मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद आहे. राज्यामध्ये अनेक भागाला अवकाळी पावसानं झोडपलं. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पेणच्या जावळी भागातील अनेक घरांना पावसाचा फटका बसलाय. घरावरचे पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झालंय. नंदुरबार तालुक्यातल्या ठाणेपाडा, आखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा आणि मका या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तर गावातील 20 घरांची पडझड झाली आहे. शहापुरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पत्रे थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवरती अडकलाय आणि त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ खोळंबली. त्यानंतर अडकलेला पत्रा काढून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. मुख्य रस्त्यावरती 2 झाडं उन्मळून पडल्यामुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. वाडा तालुक्यातल्या कुडूस आणि आबिदघर परिसरात
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर वीटभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे नुकसान झालंय. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवतोय. भिवंडीतल्या पडक्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वडपे, दाभाड या परिसरात वादळामुळे धूळ पसरली. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली. नांदुरा आणि लिंगदाळ या गावामध्ये त्यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पाटलांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या 20 एकरावरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तीनही शहरांमध्ये अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. वाड्याचा आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसला, त्यामुळे आंबा आणि चिकू फळबागांना फटका बसलाय. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. अनेक भागात झाडं उन्मळून पडली. मुंबई नाशिक महामार्गावरती लाहे फाटा आणि रातांधळे फाट्यावरती विद्युत पोल पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली. अतिक्रमण आणि परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्यावरनं पालिका प्रशासनाला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिले. प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला असून कोरटकरच्या जामीन अर्जावरती आता 7 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडेल. सलमान खानला आवश्यक ती सुरक्षा देण्यात आलेली आहे. बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. तसंच बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशननं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे. या कारखान्यावरती बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. त्यानुसार कोर्टानं कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले असून 17 एप्रिलला कारवाई केली जाणार आहे. गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावामध्ये असलेल्या मशिदीमध्ये डिटोनेटर स्फोट घडवणाऱ्या 2 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात समाजानं प्रशासनाला निवेदन दिलं. मराठी भाषेवरनं सांगलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावरती मनसैनिकांनी धडक दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषिकांना प्राधान्य देण्याची मागणी मनसैनिकांनी केली. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, विधवा, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना, युवक अपंग विकास सामाजिक संघटना आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघानं मोर्चा काढला. कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा, घरकुल, अनुदान वाढ, दिव्यांगांसाठी जागा यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसेनं लक्षवेधी आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे अवयव विक्रीस काढल्याचा पेहराव करत मनसेनं आंदोलन केलं. किडनी 1 लाख, लिव्हर 75,000, डोळे 30,000 रुपये असे दर लिहित मनसेनं आंदोलन केलं. जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत नाफेडमार्फत 313 खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरीच्या खरेदीला सुरुवात झाली. दरम्यान पणन महासंघाच्या वतीनं शेतकऱ्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं. नाशिकमधनं प्रवाहित होणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांना आणि या भागातील शेतकऱ्यांना मच्छराचा त्रास सहन करावा लागतोय. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांवरती जनावरांसाठी देखील मच्छरदाण्या लावण्याची वेळ आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. सोलापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमधनं मार्गक्रमण करत ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास करणार आहे. कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागात वीज वितरणच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला वेग आलाय. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळापासून होणारी हानी टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान कामाला वेग आल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं.
जळगावच्या चोपडा तालुक्यातील वाडुदा गावात बिबट्याने एका वासरावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वासराचा मृत्यू झाला. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. बारामती शहरातील मेडिकल कॉलेज जवळच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून 2 तरुणांनी या युवकाला मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. दरम्यान मारहाणीनंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अमरावती शहरामध्ये देशी कट्ट्यातून गोळीबाराची घटना घडली. 3 अज्ञात गोळीबाराच्या घटनेनंतर पसार झाले. अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील पानटपरीजवळ गोळीबार झाला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी अमरावती पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात भरधाव कार उलटली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या 2 भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाशिमच्या भट उमरा शिवारातील रामचंद्र काळे या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्यामुळे जनावरांचा चारा जळून खाक झाला. या आगीमध्ये ट्रॅक्टर सुद्धा जळला असून जनावरं देखील होरपळली. यामध्ये शेतकऱ्याचं 2 लाखांचं नुकसान झालंय. नंदुरबारमधल्या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या 4 चाकीची काच फोडून 50,000ची रोकड लंपास करण्यात आली. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. नवी मुंबईत 2 डंपरची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झालाय. पनवेलवरनं मुंबईच्या दिशेनं जाताना हा अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धोडस गावात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीकडून एक गावठी बनावटीचा पिस्तूल आणि अंदाजे 20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धाराशिव सायबर भामट्यानं बँक खातं अपडेट करण्यासाठी आधार आणि पॅनची माहिती घेऊन एका व्यक्तीला 24,47,000चा गंडा घातलाय. येडेश्वर दूध डेअरीच्या बँक खात्यातनं हे पैसे गेलेत. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरातनं रूट मार्च काढला. 6 मार्चला रामनवमी निमित्तानं शहरातनं शोभायात्रा काढली जाते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. जेजुरीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानाची आळंदी देवस्थानकडून पाहणी करण्यात आली. या सोहळ्यातील वारकऱ्यांनी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आळंदी देवस्थाननं पाहणी केली. यासाठी कमिटीच्या वतीनं प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. या सगळ्या